ते का बाहेर गेलो कामात. संध्याकाळी येत. उद्या येत नाहीतर परवा येत. नाहीतर ना काम झाल्यावर येत तो. अण्णा तेव्हा मी देते ते का. दे सरिता, या घे तुझ्यासाठी. किती माका आता पोरांका दिलास हेंका दिलास मग आता माका कित्याक. आहे किती सगळा इतकी वर्ष तो दिवस दाखवू तुझी मेहनत घेतलंस ना त्याचा आज फळ मिळाला तो. माझा कौतुक पुरा झाला. आधी आज जाऊन बघा काय काय हाता जा. जा, तू पण जा. बघ कशी दिसता साडी. जा. कशी असली ना तरी तुम्ही दिलास ना मग चांगलीच असतली. जा. घे हे पैसे घे. तुझ्यासाठी कापडा घे. त्या पोरग्यासाठी पण घे. अण्णा. जा. होय. हो कशी दिसता साडी. अभिराम भाऊजी ते असंच शिकले सवरलेले. ते काय अशी घरात राबणारी बाय लागणार आपल्या. बरं जरा आठवण झाली. कसली. माधवा फोन करून सांगतोय अण्णा आता ठणठणीत बरे झालेले असत. सारखी विचारपूस करता ना. होय होय होय. त्यांका काय या उंटावर नशेळ वाकू. पण मी तुमका सांगून ठेवत्या उगाच पुढे पुढे करू नको. या असत थंय बरी अस. तुमका माहिती आहे ना अण्णांचा आणि माधव भाऊजींचा पटना नाही. तुम्ही मध्ये पडशाल आणि आता ह्या दिलं नाही ना आता सगळं काढून घेती. बोलत काय बसलोय. आहे का मदत करूची आहे मग. हो सरळ ठेवा. मानवर करा. बरं हा तसे अगदीच काय वाईट दिसत नाही असा. घेवा गडी करून ठेवा. अगो गडी करून ठेवा तर. हॅलो माधवा. हा मी बोलतोय. हातात चटको द्या बघूया. किती गो आई चटको दिलास ना तर माका कळत की या चालला ना तसा पण नाही या खरा चालला म्हणान. सरिता एकदा बाईन ठरवल्यांना तर घराबद्दल आपल्या माणसांसाठी बघलेली स्वप्ना ती खरी करू शकता. केलंय मी. येते. करून करून भागले आणि देवपूजेक लागले. हॅलो. हा बोल. बरोबर आहे. हा जिला घेऊन ये एकदा गावाकडे. देवाक पाय पडायचा राहुला ना. बरं निघायचं. होय. चला. अण्णा अत्तराचं फायो नाही घातलं कानात. दत्त भाऊ अण्णा हसले आरडले नाही.
अरे निस्तेच हसले. तुका काय दिल्यानी? अरे दत्ता भाऊक ना शर्ट दिल्यानी. हा सरिता वैनिक आणि छायाताईक साडये दिल्यानी. सगळ्यांका दिल्यानी. सांग पांडू तुका काय वया? नको माका काय नको. अरे असं काय करतस? ते विचारतात ना, सांगते का काय वया? कापडा बाई नको. म्हणजे खाऊक वया? हा पेढ आणतो तुका. पण आता आम्ही जातो, उशीर होता ना. ह्या बघ सगळी कामा करून ठेव. हा अण्णांका दाखवूक वया ना तू कशी कामा करतस ता. हा 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 चला. सावकाश जावा. होय चला. दत्त भाऊ काम करतय अण्णांका दाखवचा. हा सगळं तर भरलेला होता. बांधून ठेवलेला. सगळं बांधून ठेवलेला. माका माहित हा. काय माहित हो तुका? अण्णा सकाळच्या मी बघितलंय बावीकडे सगळं बांधून ठेवलेला. काय बोलता आयो? येवा आयसर येवा दाखवतय बांधून ठेवलेला. येवा येवा दाखवतय. ना येवा हैसर बांधून ठेवलेला सगळा. सरिता तुम्ही या घरात ना चांगलं दिवस उजवडायचो नाही. अगो चला येवा येवा या. अहो काय बघतास? 20 पुरुष खोल असतात ना. अहो 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 चला चला तुम्ही चला. चला घरात चला. घरात चला. चला. कोण हा? घरी येत नाही, काय असता, काय करता, काय कळत नाही. हा सरिता, या सगळं आपण भोगलेलं असा. आता नव्यानं सांगूक नको ही देव देवसी बरी नाही. माणसाची कर्म ते का खैसल्या अवस्थेत घेऊन जातात ना, त्याची उदाहरणं लांब नाही आहेत. आपल्याच घरात असत. तेव्हा आत्ताच तू सुधर. नको त्याची बाजू घेऊ, नाहीतर सगळं हाताबाहेर जायत. गणेशान ह्या केल्या नसात तर त्याका सुबुद्धी दे आणि परत नीट घराकडे घेऊन ये. आजवर या घरातल्या माणसांकडसून झालेल्या चुका तू पोटात घातलंस. मग हे गणेशात पण सरळ मार्गावर घेऊन ये. या घरातल्या माणसांका कायम सुखा समाधानात बघू दे. दत्ता अहो इंदू काय गो असं धापा किती टाकतस? अहो तुमका शोधी होते, काही दिसलाच नाही म्हणान. मी काय जाणार, हैसरच असेल. सकाळी देवळात जाऊचा म्हणून पोहे केले होते, खाऊन घेवा. दे. हैसर हैसर नको, आज चला तुमका चाय पण देतय. बरा चल, हैसर बसला की जरा बरा वाटतं. हिंमत नाही झाली. या दरम्यान मी सगळं सांभाळलं होतं. तुझ्या जमिनी, तुझे हिशेब, तुझा व्यवहार सगळं सुरळीत होतं. पण तुझी भेट होत नव्हती.
आज मला कृष्ण सुदामाची भेट झाली असं वाटतंय. या सुदामाला डोळे भरून पाहू दे. भाऊजी, तुम्ही ह्यांच्या वांगडा वर बसा, मी चाय घेऊन येते. हा, हो, मला अण्णाशी महत्वाचं बोलायचंय. चल अण्णा. तिने काय केलं नाही तर आपल्या कळोक नको. सगळी कागदपत्र पण त्यांच्याकडे असतात ना. होय. मग हे आपल्या कळूक नको. माधव भाऊजी शिकलेले असत आणि अभिराम भाऊजी त्यांचा काय तर सगळं करून घेतील. तुमका कोणी फसवलं ना तरी तुमका कळूचा नाही. म्हणून सांगते जावा आणि बघा बघूया आधी. अहो बघत काय बसला, उठा आता. उठा उठा आधी. जावा वर जावा आधी. जावा वर जावा. वर किती येईल विचारलं नाही तर. आईने चाय केलेली आहे, ती चाय घेऊन जाऊ. जावा आधी जावा. जावा लवकर. तुझं खूप नुकसान झालंय, कारण तुझा कुणावरही धाक नव्हता. आजारी होता असतो. घाबरू नकोस, मी आहे ना. आपण तुझं नवीन साम्राज्य उभं करू. पण तुला आठवतंय का, तू कुणाला किती पैसे दिले होतेस? अण्णा चहा. दत्ता, तू चहा घेऊन आलायस? होय, आई जरा कामात असा ना म्हणा. बिन साखरेचा. नाथा, कसं चाललंय सगळं? बर, कर तुझं काम. नाथा, हा माई. काय बोलत होते नेने भाऊजी? काय विचारते मी? हो, चाय आणलंस तात किती? अहो, शर्ट फाटला. काढा तर काढा. हा शर्ट घाला, असा फाटलेला अंगात घालू नये. आणि भाई तो चाय घ्यावा. मी येते जाऊन काढू आणतोय. पण आपण आपली काळजी घेतलेली बरी ना. म्हणून मी काय म्हणतो, अण्णांच्या अंगावर ना नारळ ओवाळून टाकूया. म्हणजे जा काय उरला सुरला असत ना ता पण निघून जाय. होय तर त्या सगळ्या करूकच व्हाया. राखणदाराक नारळ देऊक होयो. अण्णांकात देऊ सांगा ना.
अहो घरातले करते असत त्यांनी दिल्यानंतर बरा होईत ना. बरं आता तो 22 नारळ देवचो हा आणि ह्यो नारळ सांच्याक देऊया. आणि अण्णा नाही बोलले ना तर आमच्या हेंका सांगताय देव. बरं अण्णा कसो असणार बरो असे. फोन कित्या केलास? अण्णा काही पेपरवर तुझ्या सह्या हव्या होत्या आणि महत्वाचं बोलायचं सुद्धा होतं. काय? अरे काही गोष्टी फोनवर बोलणं योग्य नाही. येते. आणि हो अण्णा शक्यतो एकटा झालास ना तर सविस्तर बोलता येईल. बरं ये ऑफिसला मी पोचतोच आहे. येते. अण्णा हम्म. नेने काकांकडे. अरे आता काय जाऊची गरज होती काय? आगे काहीतरी काम होता म्हणून नेने काकांनी बोलून घेतल्यानी. अरे काय खाऊन पण गेले नाहीत. असं न खाता घराबाहेर पडतात का कोण? आहे काम झालं की येतील परत. काय होणार नाही हा. काय नाही होतला रे, पण मनात भलत असेल ते विचार येत राहतात ना. आता हे येईस तर नको ते विचार येत राहतील. चलता घे पैसा ठेव. ह्या काय काढू घेतला नाही ना अण्णांनी. अगो बाहेर गेले होते. रघु कसो असे? अरे हो प्रश्न मी तुका विचारू वय. कसो दिसतोय तुका? हा? स्वतःच्या पायावर उभा असे ना तर लाकड दिसतंय ना. होय तर तुका असो फिरताना बघून बरा वाटला. नेने घराकडे इल्ल्याचं कळला. मी पण येतलो होते रे, पण कामात संपणत नाही. त्याच्यात उद्या अमावास्या सुटलेल्यांका बांधू वया. चांगला चाललेला असा तुझा. होय पण माझा एक ऐकशीत, उद्या घराबाहेर पडा नको. माका काय होणार हा? तुम्ही हाय सर काय म्हणतास? हो दिवो लावूक नाही. वाजले किती? हाय देव तर लावलं होतं. मग हे वाद खाय असा. हाय ती बघा वाद थैस जळता. घे बाय. अगो विजवती होय. सगळ्या पेटात. ही बघ हाय घाबरतस की त्यात. उंदराचं काम असतला. अगो हे घरात परत येत नाहीत ना, तवसर जीवाक थारो नाही. आणि असं काय झालं ना ती काळजी वाटतलीच ना. जा ठेव जाते. ते आत्ता येतात. जीव नुसतं ना वर खाली होई होतो माझो. दत्ताक शोधूक पाठवला होता तो पण आत्ताच इलो. अहो काय हा, खाऊन पण नाही गेलास, अशीच गेलास तुम्ही. बरा मग हे जेव घालणारच की हैसरच बोलत राहणार? नाही जोक वाढताय ना. येवा हातपाय धुवा आणि जेवू करा. येवा येवा वाढताय जेवू. अण्णा हो पाणी घ्या. पाणी पाणी घ्या. बरं वाटतं ना? हम्म.
अण्णा नेने काका फोन केलं होतंय, ते म्हणाले की तुम्ही भेटलाच नाही म्हणा. वय रे, नेनेकडेच जायत होते, पण वाटेत ते PWDचे साहेब भेटले. कोण? सरमळकर? अरे पाटणकर साहेब. बरेच दिवसांनी भेटले. येळ होती ती टळली. हो, पण असा परत झाला तर तर गप्रवशील सरिता. आता काळजी वाटता म्हणून बोललोय ना. हो, आयांकडे बघा जरा. सकाळपासून चायचं गोट पण घेतला नाही ना. त्यांच्यासाठी तरी किती विचार करतात बघा. आहे सोडून दे विषय. काल बोलेले आज विसरले पण असतील. अरे काल नको त्या जागेवर गेले असतले म्हणाने हा सगळा झाला. आज अमावस्या असा, त्यांच्या अंगावरसून नारळ काढूया म्हणजे परत असा काय होता नाही. सगळा चांगला चाललेला तसाच राहू दे. अरे तर शाकाहारी. बरा हिंदू, एक चांगली साडी काढून ठेव. पाटणकर बाईंची ओटी भरूक आहे ना. हो अण्णा, पण ह्या सगळ्या हा, करू कच भया. आहे. वय वय करतो आम्ही, सगळा काय तर करतो. झाला की सांगतो तुमका, काळजी करू नको तुम्ही. काय सगळं व्यवस्थित होईल. हो कच वया, जोडप्याने येतात, त्यांचं मानपान हो वया ना. काय दत्ता, कळला ना. सरिता बघ काय ता मीठ तिखट बेतात आणि त्या तूप गेला ना लक्षात. हवय वय वय. मी जास्त झाला ना तर लोक म्हणती दत्तान बापाशी बघला नाही म्हणा. हो पण अगो पण बिगो पण काय बोलू नको हा. एक बसलो मुंबईत जाऊन, दुसरं तालुक्यात बसलो हा, आणि तुम्ही सांभाळायचा सगळा. बास झाला आता. मी सांगताय तर ऐका, नाही तर जेवण करा आणि वाढत बसा भूता खेतांका. सरिता, रघु काका इले की इलाज सांगतील काहीतरी. तसं जरा फक्त धीर धर. माझा मी ठरवलंय, तुमचा तुम्ही बघा. कोणाची नजर लागली रे. आहे तुझा देवावर विश्वास हा ना. त्याच आशेवर असता रे मी. मग आता सगळं त्याच्यावर सोड. ना आता गेलो हा ना, रघु काकांका बोलू. मग आता ते उपाय सांगतील तो करूया. तो सगळं अमावस्याच जोर असणार. एकदा अमावस्या सरली की सगळा बरोबर होईल. रघु काकांका सांगून कायमचा बंदोबस्त करू. वहिनी घ्या वहिनी. येवा येवा भाऊजी बसा. माका जरा पाणी द्या आधी पहिला. हाडते. 100 वर्ष आयुष्य हा तुमका. आता तुमचंच नाव काढले आणि तुम्ही इला. वहिनी ह्या काय बऱ्याचं लक्षण नाही असा. आज अमवाशाचा. ती घरात येऊ बघतात आणि अण्णा त्यांना वाट करून देता. कारण अण्णा हो एक त्यांचा मार्ग असा. कारण त्याच्या शरीरात त्याच्या मनार ते ताबो घेऊ शकतात. आज अमावस्याचा चाळवलेला असा. काहीतरी उपाय करू गयो. काय तो उपाय सांगा, करतलो आम्ही. पण त्यांका अडवूक व्हया. हे काय काल नेनेकडे जातलो होतस ना. वय पण तुका भेटले त्याच्यानंतर पुढे पाटणकर भेटले माका. बराच वेळ बोलत होते. मग ते गेले. खय गेलो. तुझ्या घराकडनंच जाणार होते. माका वाटलं तुका भेटले असतील. माका माका कित्या. नाही नाही माका नाही भेटा. अरे न भेटून जातील खय, गावातच असत. तू या काम कर, नाहीतर तू रातच्या हैसरी ये. हिंदू रघु पण येता जेवू आपल्याकडे. भाऊजी तुम्ही. नाही वहिनी येते मी. माका कामा आठवली. रघु काय हो, गेलो काय गेलो काय.
भाऊजींका विचार काय काय करूचा आता. जा लवकर. होय. काय आहे तू जेवणाची कसली तयारी केलंस? काहीच तयार नाही हा. रघु काका, अहो थांबा. रघु काका, अहो ऐकून तर घेशाल. रघु काका थांबा. अहो रघु काका काय पळता असा? बघा धाप लागली. अरे धाप कसली? कापरा भरला हा कापरा. काहीतरी उपाय असत ना. पाय सगळ्या रस्तात, पण किती लागू पडता ह्या महत्वाचा. म्हणजे आज अमावास्या असा भूता उच्छाद मांडतात. आपली इच्छा पूर्ण करूसाठी कोणाच्या मानगुटेर बसतात आणि त्यांची इच्छा काय असा तर तुका सांगाक नको. अहो पण तिका घरात येऊचा होता ना, अशी नाही तर तशी संधी साधता आणि तुझ्या अण्णान त्याका आमंत्रण दिला. घर मालकान केला हा हात दाखवून अवलक्षण. आता काय करायचा? लिंबा आणि मिरची होच उपाय. सगळा आजारपणासाठी असता, माणसाच्या कर्मासाठी नाही. तिची कर्म असत ना ती तेका भोगूचीच लागतात आणि तेचो त्रास मात्र तुमच्या सारख्यांका होता, घरातल्यांका होता तेचो त्रास. सरिता होतीच ते बरे. आजचा दिवस फक्त आहे प्रश्न आजच्या दिवसाचो नाया. आय तुम्ही आता माका समजवतास ना त्याच्यापेक्षा तुमच्या स्वतःक समजवा की तुम्ही आतापर्यंत अण्णांसाठी जी मेहनत घेतलास, जे कष्ट घेतला, जे प्रयत्न केलास ना, सगळा फुकट गेलेला असा. आई अण्णा नाही बदलले असत. बायकांच्या घरात तुमचं स्वागत असा. या बस या बाजूक राह बाजूक या 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 समोर समोर हा या बसा बसा या तुमचं स्वागत असा. हा बस. सरिता काय म्हणायचं आहे का? तोरण तुटला. तिलीने तोरण तुटला. कपराव थोडा घेत ते बोलता. निघायचून निघ. काका चला बघा काय तर. थांब दत्ता, तू खुळो बोलता तर सगळ्यात खोटा नाही याचा. म्हणजे दत्ता हा होता का म्हणायचा झालेलाचा म्हणजे अनर्थ झाला. अमावास्येन आपलं काम केलेला असा. ती सगळी घरात इलेली असत. घरात नाचतली, जीव नकोसो करतली. आता काय करायचा? आता तरी हातातून सगळा सुटलेला. आता मी काय करू शकणार नाही. अहो पण अण्णा. सहन करण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही याचा. काका असं बोला नको. अहो अण्णांची अवस्था बघवत नाही. आता कोणाच्या हातात काय रावलेला नाही याचा. फक्त अमवाच्या तळाची वाट बघूच्या. ओ काका, रघु काका. हा आपलाच घर समजा, लाजू नको. हा? तुम्ही काय आमका परका नाही. हा? हा. हिंदू बघतोस काय पाणी देते का? पाणी जा ते का पण सोबत होईल. हो हिंदू, आता ही दोघं हैसरच राहणार असात. त्यांका सामानाची अडचण होऊक नको. हा कळता ना? आणि या बघ बाकीचा सामान जेवण झाल्यानंतर घेऊन जा. छाया घे वांगडा, म्हणजे तुका काय जड होऊचा नाही. हा नाही 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 आमका कसली अडचण नाही. नाही ते का पण काही अडचण नाही. हा काय अडचण नाही. तुम्ही आरामात राहायचा, कायमचा राहायचा.
आमची हिंदू हा ना लय समजूतदार हा. पाटणकर बाई अगदी तुमच्यासारखा. आरामात राहायचा, काय लागला तर मागून घ्यावा. हा हा. ही पिशवी काय गे काय आला? नशिबाची भोग असत. ती वर गेली हा, पण त्याच्यासाठी खोली ठेवतात. माझ्या खोलीत तेरवतेत असं सांगून ह्या दिलं. तुझ्या सवतींना मेल्यानंतर सुद्धा तुझी जागा घ्यायची इच्छा सोडूक नाही असा. छाया चल्ला काय, तू बोलतोस काय? काय चाललेला हा तुमचा? हा घरात पाहुणी मंडळी असत माहित नाही तुमका? हा भूक नाही लागली तुमका? चला जेवण वाढू घ्या. चला चला. चल गो सरिता. नशीब पूर्वा तालुक्या कसा. अभिराम भाऊजी परीक्षेत घेऊन गेले ना, उपकारच झाले म्हणायचे. आता हय असता तर कसा वाटला असता ते का? हाय माझा पार असता तर अंगच काढला नसता ना त्यांनी. बसा, सकाळपासून काय खाल्लं नाही नसत. काय रे हे काय असत? काढून घेतल्यात. छाया चिडून रागून काय होणार हा काय? काय चुकीचा बोलतात त्यो? बरोबर तर बोलतात. काय करत होते? सगळ्या जेवणाचा इतवास करून टाकला नी. सरिता तू हैसर असस. मी काय म्हणते तुका, पाटणकरबाईंची खणा नारळान ओटी भरा. दत्ता पाटणकरांका चांगलो शर्ट पीस दे. हा मड्यावर घालतात तसं पांढरू नको. हा लवकर आण गो. ठीक आहे बा, पाणी घ्या. खूळ छाप खोळवलास तुम्ही. छाया गो बाई पाय पडते. गप रव. एवढी अमावस्या टळण दे. अगे पण किती सहन करायचा? सकाळपासून सहन करताव ना. माणसात नाही असात तुम्ही, अण्णा नाही समजलास ना. आधी ना राक्षसासारखे वागलास आणि आता ना चांगला वागूक चालले आहात ना, तर तो वर बसलेलो असा ना, तो ह्यांच्या कर्माचा सगळा हिशोब करता. अगोदर पापा केलास ना, त्याची फळा भोगतास आहे ती. त्रास आमका हेचो होता हा की तुम्ही आधी पण धडपणान जगून नाही दिलास आणि आता पण देणार नाही. छाया बाप म्हणून मी लय अन्याय केले तुझ्यावर. तुझं आयुष्य बरबाद केले. मका वही ती शिक्षा दी. छाया मका बाप कर. तू देशील ती शिक्षा मी भोगूक तयार. पण पाटणकर आणि पाटणकर बाई घरासून बाहेर काढू नको का. बाय बाय. मी तुझ्या पाय पडते. हो सरिता एकट्याने किती करशील. अण्णा होय सगळं होय. चला तुम्ही. अहो रगात बघा केवढा येला. उठा उठा तुम्ही. अण्णा उठा. उठायच ना. मला नीट करूक बाया. खोबरा टाकूचा हा वाटपात, तो बरखीर करूचे हा. अहोय ता सगळा होईत नीट होईत सगळा. तुम्ही उठा उठा तुम्ही. उठा चला उठा. तुम्ही उठा आधी. उठा चला. सावकाश. सरिता तो आढळ बंद कर आणि हळद घेऊन ये. हाय सर बसा बसा. लई कामा असत. खोबरा किसूचा, खीर बनवूचा. बघतो आम्ही सगळा. सरिता हळद घेऊन ये गो लवकर आणि पाणी पण हाड लवकर भात ये. पण लावचा. होय होय. दे, पाणी आधी पाणी दे. ठीक आहे पाणी घ्या. आता पाणी किती आहे? अण्णा घ्यावा. काय गपराव होता काय कमी नाही. एवढा लागा सर करत काय होते ते? अगो तयारी करूची असा. तयारी करूची असा. कसली तयारी? अगो आज पाटणकर साहेब येणार असत. पाटणकर बाई पण येणार असत. मग हे तयारी करूक नको. हा काय गो या काय नेसलस. या बघ सांच्याक ना जरा बरी साडी नेस गो. हा पैसे देव. हा देव पैसे.
गो पाहुणा माणसासमोर असं नको राहा गो. ह्या तुम्ही बोलता अण्णा? आणि मग या सगळ्या झाला कोणामुळे? छाया काय काय चुकीचं बोललोय मी? अरे लय मेहनत घेऊन मी ह्या सगळा सावरलंय. गो ऐकतेस ना तू? खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलंस तर आज फक्त निखारा टाकलंय, उद्या अख्खा घर जाईल तुझं. आहे, चल चल. आई किती त्रास करून घेतास? चला घरात घरात चला बघूया. ही भया आहे, कोण येणार नाही या घरात. तू चल. तू तशी हिंमत हरलीस तर कसा होईल? चल. चला आम्ही असाव ना तुमच्या वांगडा. चला घरात चला. चला तुम्ही. बघते मी नाही ऐकूची ती भया आई. नाही ऐकूची. आंबटा आंबट. तू तोरण करूचा असा तोरण. ओ असू ओ. लगीना आहे, पाहुणे मंडळी येणार सर. पाहुणा येणार. वय पाटणकर साहेब येणार सर. त्यांच्या वांगडा कोण येणार असा माहित आहे तुका? माका काय माहित. पाटणकर बाई येणार असं हा म्हणान करायचा असा तोरण. मोठा करूचा. एवढा मोठा. अजून लई मोठा. एवढा मोठा. होय, आणि रांगोळी घालूची असा. रांगोळी काढूची. होय, मोठी रांगोळी. मोठा तोरण करूचा. झाला तोरण झाला. रांगोळी दी माका. रांगोळी दे. नता भाऊ रांगोळी काढताना माई रांगोळी तोरण. अहो, थांबा, जाऊ नको. जाऊन येतंय, घेऊन येतंय त्यांका. अहो माझं ऐका. अहो अहो थांबा. अहो माझं ऐका तुम्ही. अण्णा मी येत आहे. नको, तू हैसर असता. अहो असं अहो येतंय. अहो माझं ऐका तुम्ही. जाऊ नको. अहो येते ते. अहो माझं ऐका. अहो अहो असं काय अरे दत्ता. दत्ता रे दत्ता. दत्ता 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 दत्ता. काय झालं आहे? अरे हे बघ काय गेलेत. खाई गेले? अरे पाटणकर येले नाही, त्यांना बघून येतं असं म्हणून गेले. जा जा लवकर बघ काय गेले आहेत ते. थांब, मी बघते, बॅटरी घेते. अरे काय हो का शोधूक गेले असत ना? मग हे गेलेल्यांका आता काय खांद्यावर उचलून आणणार असत? शोधूक गेले तसे परत येतील ना. आहे, येते मी. चालले. तरी तर शांत राहो. खाई गेले ते बघू फया. नीट जावा. येते. रघु भाऊजींकडे पण जाऊन ये. आहे, रघु काका सकाळी कसे गेले बघितलंस ना? त्यांच्या हातापाया पड, पण त्यांना घेऊन ये. बरा, येते. तेव्हा रे खायची सौदसा या घरात येऊ दे नको. थांबा थांबा, तुम्ही किती उचलतात? मी उचलते. अहो अण्णा थांबा, मदत करतो. सावकाश अण्णा, एका माणसाच्या वजना एवढं जड आहे. बरा, येवा येवा माझ्या मागे या.
येवा हा येत रवा कोण इलय बघ येवा येवा नाना इले नाना नको घे छत्री घे नाना पडचाल नाना अरे तुम्ही बाहेर किती उभे येवा आत जाऊ आत जाऊ कोण हा अरे पाटणकर साहेब आणि पाटणकर बाई हा येवा येवा